नमस्कार मंडळी, कसे आहात? आज इथे मी 1 लिटर दुधाची बासुंदी बनवणार आहे। बासुंदी बनवण्यासाठी इथे मी पाव किलोला थोडासा जास्त असा खवा घेतलेला आहे। तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये थोडंसं दूध घातलेलं आहे आणि याची आपण स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे। असं केल्याने खव्याच्या गुठळ्या व्यवस्थित मोडल्या जातात। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 15 ते 16 काजू घेतलेले आहेत। यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि याची सुद्धा स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे मी दूध उकळायला ठेवलेलं आहे। दूध उकळत आलेलं आहे। दूध उकळत असताना त्याला तळापासून हलवायचं आहे। त्याच्यावर जमा होणारे साय मध्ये मोडून घ्यायचे आहे। आता दुधामध्ये घालायची 1 वाटी साखर। साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 10 मिनिटं दूध उकळून घ्यायचं आहे। साखर यामध्ये पूर्णपणे विरघळली पाहिजे। आता यामध्ये घालूया खवा। खवा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत। त्यानंतर आपण यामध्ये काजूची पेस्ट घालून घेऊया आणि आता ही बासुंदी आपल्याला 10 मिनिटं उकळून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये घालायची 1 छोटा चमचा जायफळ आणि वेलचीची पावडर आणि काही ड्रायफ्रुट्स घालायचे। तर इथे तयार झाली आपली बासुंदी। कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।